बोला मॅडम. हा. चला. आजचा आपला कार्यक्रम आहे. सुलक्षणा मॅडम छान घेत आहेत. सगळ्यांनी मॅडमना अप्रिशिएट केले व्हिडिओ खाली कमेंट मी वाचली. आता मला थोडस आता 2-3 वाक्य बोलायची. हो बोला ना मॅडम. काय झालं? मॅडम आवाज नाही येते तुमचा. हॅलो. नेटवर्क प्रॉब्लेम झाला वाटतं मॅडमचा काहीतरी. मॅडम नाही येत वाटतं मीटिंग मध्ये. लेफ्ट हा झालं. तेच. काय मॅडम झालं? तुम्ही सुरू मीटिंग बंद करूया का? झाली का? हा. नाही नाही, तुम्ही लेफ्ट झाला मॅडम मध्येच. तुमचा आवाजच नव्हता येत. मीटिंग. काय झालं? बरं, हा. ठीक आहे. तर हा. सगळ्यांना मला एक सांगावंसं वाटतंय 2-3 वाक्यात, की तुम्ही समजून घेतला असालच, पण काही वेळेला वाचणाऱ्यांचं किंवा जर समजलं नसेल किंवा अजून चांगलं समजून घेता येण्यासाठी मला काही बोलायचंय. मॅडम अगदी बरोबर सांगतायत, पण काही पॉइंट स्किप होत आहेत हम्म. किंवा लिहिताना काही होत असेल. ऍक्च्युली जे कमेंट मारतायत खूपच सुंदर लिहितायत. त्या सगळ्यांबद्दल मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. कारण सारखी मी सांगत आहे की काहीतरी मनन चिंतन झालं पाहिजे, कारण इतका सुंदर आत्मज्ञान आपण घेतोय. आणि मॅडम खूप कष्ट घेतायत. आपण बघितलं काल खुणा पण किती आहेत नोट्सवर, कसं केलाय अभ्यास. शाळेत अभ्यास करतो तसा केलाय. आणि सोप्या ह्याने सांगतायत समजून. काय झालं? डिस्टर्बन्स येतोय. माझा आवाज येतोय का नाही येते? हा, येतोय येतोय. फक्त डिस्टर्बन्स आहे मॅडम, क्रॅक होतोय आवाज. शोभना शोभना मॅडमचा डिस्टर्बन्स. तर याच्यामध्ये महत्वाचं सांगायचंय की आता उदाहरणार्थ की एक असं लिहिलं गेलंय की आपण मेल्यानंतर विरक्ती मिळतेच. तर मेल्यानंतर काही विरक्ती मिळत नसते, हे पहिल्यांदा लक्षात ठेवूयात. की आपल्याला इथे शरीर आहे आणि शरीराच्या ह्यानी आपण काही लर्निंग घ्यायला आलेलो आहोत, चेतनेचा विकास करायला आलेलो आहोत किंवा अडकलेलो आहोत. आणि अडकलेलो आहोत आपण इथे मायाजाळात, आणि आपल्याला घरी जायचंय. आपलं जे ओरिजिनल रूप होतं ते आपल्याला प्राप्त करायचंय. आणि या प्रवासात आपण नेहमी म्हणतो की ईश्वरत्व प्राप्त होतं. ऍक्च्युअली जे काही वेदांमध्ये उपनिषदामध्ये जे लिहिलंय आणि जे कोणी विश्लेषण करतात, इथेच सगळ्यांनी चुका केल्यात. ईश्वर ईश्वर ईश्वराची पूजा, ईश्वर प्राप्त. आणि हे घेणाऱ्यांनी सुद्धा वेगळ्या अर्थाने घेतलं, द्वैत भावाने घेतलं. की ईश्वर हा दुसरा आणि मी कोणी आहे, आणि मग मला ईश्वरत्व प्राप्त होणार. तर मॅडमनी मी ऐकलं काल सांगताना वाक्य की म्हणजे आपणच आपणच होतो ईश्वर, आणि आपणच आपल्याला प्राप्त करायचंय. पण थोडं हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि लिहिताना असं लिहायला सुरुवात करा तुम्ही आता, की आपलं ईश्वराचं रूप आपल्याला प्राप्त होतं. मी जसं म्हणते आपण आपल्या घरी जाणार आहे आणि ईश्वराचं आपलं रूप आपल्याला प्राप्त होतं. आपण क्रिएटर म्हणतो, ब्रह्म, आपण ब्रह्मांड हे अनुभवणार आहोत, रिअलाइज करणार आहोत, किंवा आपल्याला ईश्वराचं रूप आपलं ओरिजिनल अस्तित्व आपल्याला मिळणार आहे, प्राप्त होणार आहे. आहेच आहे. ऍक्च्युली ओरिजिनल अस्तित्व आपलं आहेच आहे आता सुद्धा. खरं जर बघितलं ना, हे सगळं आपणच क्रिएट करतोय. आता जे काही आहे, तर आपली जी चेतना असते, चेतनेला, मानवी चेतनेला एवढी शक्ती आहे की आपल्या चेतनेत आपण काही घातलं की प्रकट होत असतं ते. आता बघा, आपण जे 5 व्यायाम क्रिएट करतोय आपणच क्रिएट करतोय.
आपण जे ऐकतोय, बोलतोय, चालतोय, विचार करतोय, यामुळेच ते क्रिएट होणार आहे ना. आपण आपल्या ओरिजिनला पण जाणार आहे, मोक्ष प्राप्ती होणार आहे. सातवा आयाम आपल्याला जे काही आपल्या चेतना आहेत, आपण जे ठरवणार आहोत आपल्याला जे काही स्वीकारलं आहे, आपल्याला आता कुठं जायचंय ते प्राप्त आपणच करणार आहोत. म्हणजे एवढं सगळं आपणच आहोत. हे एक 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 लेयर आपल्याला फक्त काढून टाकायचे आहेत. आणि एक 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 लेयर काढून टाकल्यावर आपल्याला ते आपलं ओरिजिनल रूप, आपलं ओरिजिनल घर किंवा मिळणार आहे. तर हे असं समजूयात. आणि मेल्यानंतर काही विरक्ती विरक्ती नसते. कारण आपण ज्या वेळेला हा देह सोडतो, पूर्वीच सांगते मी, आता वेगळं होणार आहे. आपण जेव्हा देह सोडतो त्यावेळेला आपल्याला हे सगळं भोगून काढावंच लागतं. समजा माझं जर खाण्यापिण्यात अडकलं, मी आता मृत्यू पावले, माझी इच्छा आहे की मला खूप अजून छान खायला मिळावं, कारण किंवा माझी इच्छा आहे की माझे अजून 2 करोड माझा बॅलन्स व्हावा, अजून माझं मोठं घर व्हावं, असा माझ्या इच्छा आहेत. आपण विचारांनी हे पेरतो. आणि हा एकमेव विचार आपली कर्म तयार करत चाललेला आहे. इव्हन कर्माचं क्लाउड जरी डिलीट झालेला आहे तरी सुद्धा. आणि मग हा विचार जो आपण पेरलाय की मला 2 करोड बॅलन्स हवाय, समजा मी काय पेरत नाहीये विचार, तर माझा देह जेव्हा सुटेल त्यावेळेला मला परत मनुष्य जन्म घ्यावाच लागेल. कारण 2 करोडची माझी इच्छा तशीच वातावरणात मी सोडलीये, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मध्ये पेरलीये, लक्षात घ्या. त्यामुळं मला वरती जेव्हा मी जाईल देह सोडला तरी मला विरक्ती विरक्ती काही नाहीये. मी तो विचार पेरलाय 2 करोड बॅलन्स, म्हणजे मला परत खाली यावंच लागणार आहे. आणि 2 करोड पर्यंत मिळेपर्यंत जन्मानुजन्म जन्मानुजन्म फिरत बसावं लागणार आहे. कारण मला कळणारच नाही मी 2 करोड साठी खाली घेतलीये आणि मनुष्य जन्माला आलीये. मी परत वासनेत अडकणार, लग्न, संसार, मुलं, अजून वेगळ्याच इच्छा पेरणार. मी कशासाठी परत आलीये देह हे आपल्याला काही आठवत नसतं त्यावेळेला. म्हणून या सगळ्या विरक्ती वरती गेल्यावर सुद्धा आपल्याला या ओव्हरकम करायच्या आहेत. आणि तिथे आपल्याला वेळ दिलेला असतो. बघ बाबा, तू असं असं अडकलेला आहेस, आता तू ते ओव्हरकम कर, वैराग्य येतंय का बघ. आणि तिथे परत आपली नावं सुद्धा तीच असतात, फक्त देह नसतो. आणि त्या सगळ्या इच्छांना आपल्याला ओव्हरकम करावं लागतं. काही जो काही काळ राहावा लागतो आपल्याला आणि शरीराशिवाय. त्यावेळेला तिथे जर आपलं लर्निंग झालं की नको नको नको, मला आता कळलंय माझी ती चूकच झाली, नको नको 2 करोड, नको नको नको, हे जेव्हा तिथे आपण करू, तर परत काहीतरी जे असतं आपल्या इच्छा किंवा काही, त्यावेळेला त्या ओव्हरकम होत नाही तिथे. आणि मग परत मनुष्य जन्म घ्यावा लागतो. की काही या गोष्टी मनुष्य जन्मातच चेतनेचा वाढ होती, मनुष्य जन्मातच चेतना समजती, आकलन असतं, म्हणून खाली यावं लागतं. तर हे आपण लक्षात घ्यायचे की हे जे काही आहे हे सुटणार नाही, हे देह सुटला तरी. पण आता हे सगळं आधीची गोष्टचा शक्यता होत्या. पण आता सुवर्णयुग येतंय, सुवर्णयुग येतंय याचा अर्थ हे जे आता मॅडम वाचतायत ते समजून घ्याल तुम्ही खूप छान. की सुवर्णयुग येते म्हणजे जन्मानुजन्म हा सगळा फेरा आहे, तो आता काही होणार नाही. इतकी सुंदर संधी आपल्याला आलेली आहे. मग सुंदर संधी का आली आहे? तर ऊर्जा गॅलेक्सी सगळी बदलली म्हणून. आणि या सगळ्या बदलल्यात म्हणून आपण आता हे जर विचार पेरले नाहीत, कारण आपल्याला आता काय झालंय, आपली चेतना वाढायला लागली. ट्रिमंडस वेगाने आपली चेतना वाढणारी ऊर्जा येते. आणि यामुळे आपल्याला हे आकलन होतंय. आता मॅडम जे वाचतायत, आपल्याला जे काही समजायला लागले, जे इतके वर्ष आयुष्याचे समजलंच नव्हतं, हे का व्हायला लागले? हे ऊर्जा आपल्याला वळवतीये इकडे, ऊर्जा ज्ञान घेण्यासाठी आकर्षित करते आपल्याला. कारण आपली इच्छा आहे, आपली इच्छा आहे आत्मज्ञान घ्यावी. मॅडमची इच्छा आहे मला काहीतरी छान काम करायचंय, कारण कित्येक वर्ष मॅडमना इच्छा होती उपनिषद सांगावं, कार्यक्रम घ्यावा, आज त्यांना ती मिळालीये. आज का मिळालीये? तर ही ऊर्जा बदबदून आपल्याला अबंडन्स देणारी आहे. मग या ह्याच्यामध्ये पण इतकं सुज्ञ होणार आहे की आपल्याला आता कळणार आहे, एक विचार पेरला तर मला परत फेऱ्यात अडकायचे नाही बाबा, मला कुठले विचारच पेरायचे नाही. आणि हे जर झालं तर मी माझं ईश्वरीय स्वरूप मला तात्काळ क्षणामध्ये सुद्धा प्राप्त होणार आहे. हे लेयर्स आपले डिलीट झाले
ही आपली सगळी जडत्व, आपली चेतना वाढून शरीराची डेन्सिटी कमी होऊन आपण हे जे आता मॅडम सगळं वाचतायत सांगतायत ते प्राप्त होणार आहे. तर हे असं समजून घेऊन ऐकूयात, म्हणजे अजून आपल्याला काय काय करायचं ते कळेल. मॅडम करा सुरू तुम्ही. धन्यवाद मॅडम, खूपच सुंदररित्या तुम्ही आम्हाला समजवलं. काही काही गोष्टी खरंच लक्षात नाही येत काय करायच्या असतात त्या, पण आता त्याप्रमाणेच आपण सगळेजण याच्याकडे बघूयात. तर चला, आपल्याला आता तर एक 5 मिनिटं ध्यान करू आणि मग नंतर आपण सुरुवात करूया. तर श्वासाकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आपल्या. हळूहळू श्वास येतो आहे. त्या येणाऱ्या श्वासाबरोबर ब्रह्मांडातली ऊर्जा आणि आनंद आणि पॉझिटिव्हिटी आपण आतमध्ये घेतोय, या जाणीवेने तो श्वास घ्यायचा आहे. त्याचबरोबर सोडताना शरीरातले सगळे दुखणे, टॉक्सिन्स, निगेटिव्हिटी आपण बाहेर टाकतो आहोत. या जाणीवेने श्वास बाहेर सोडायचा आहे. तर एक 5 मिनिटं फक्त, काही सूचना नाही राहणार. 5 मिनिटांनी आपण सुरू करूया.
तर हळूहळू सगळ्यांनी अवेअरनेस मध्ये या आणि डोळे उघडू शकता. आता आपण या उपनिषदाला सुरुवात करूया. तर चला, ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरॅमिडला धन्यवाद. मंगल मॅडमला खूप धन्यवाद. आणि माझ्या गुरूंना प्रणाम करून आणि खूप धन्यवाद देऊन आपण या उपनिषदाला आता सुरुवात करूया. त्याचबरोबर ज्यांच्याकडून हे शिकले, ज्या माझ्या गुरु आहेत, त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि प्रणाम. आणि आपल्या या ग्रुप एनर्जीला खूप धन्यवाद की तुम्ही छान समजून घेता आहेत हा इतका कठीण विषय. त्याबद्दल सगळ्यांना खूप धन्यवाद. तर काल आपण हे बघितलं होतं की आज आपण जसं मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे ईश्वर म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याप्रमाणेच आपण या सगळं जे वाचन करू त्याप्रमाणे आपल्याला ते घ्यायचं आहे. ईश्वर वेगळा आणि आपण वेगळे असं न करता इथे जरी तिथे दिलेलं असेल तरी आपण आजच्या जी ऊर्जा आहे त्याप्रमाणे आपल्याला ते घ्यायचं आहे. तर कालचं थोडस वाचन करूया आपण. काल बृहदारण्यक उपनिषद मध्ये आपण बघितलं की उपासना से केवल दो देवलोक की प्राप्ति होती है. 3 लोक प्राप्त होते हैं ते आपल्याला माहितीच झाले आता. ये लोक अनित्य ही है. वही माने बृहदारण्यक रूप उपनिषद में जो संन्यास की बातें बताते हैं ते काल आपण बृहदारण्यक मधून सुद्धा आपण वाचलं की संन्यास कशासाठी घ्यायचा आहे आणि काय. आता या संन्यासचा अर्थ सुद्धा आपल्याला या ऊर्जेप्रमाणे लावायचा आहे, आताच्या परिस्थितीप्रमाणे लावायचा आहे. म्हणजे संन्यास घेऊन भगवे वस्त्र घालून वगैरे आपल्याला ते सगळं नाही करायचं आहे. तर त्याच्या पुढचं आपण वाचूया. सभी संसार की बातें भी उपनिषद में है. संसाराच्या गोष्टी पण त्यांनी सांगितल्या आहे. म्हणजे संसारासाठी काय काय करायला पाहिजे आणि कर्मकांड पण काय करायला पाहिजे. संसारासाठीच आपण शक्यतो कर्मकांड उपासना करत असतो. तर ते पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. और संन्यास का भी वर्णन किया है. आणि संन्यास घेतल्यानंतर काय होतं, का संन्यास घ्यायचा याचं वर्णन पण यांनी केलं. माने वैराग्य का वर्णन है. वैराग्य म्हणजे आताच मॅडमने सांगितलं की विरक्ती आपल्याला कशी आली पाहिजे. यहाँ संन्यास ग्रहण का कारण बतलाते हैं कि संसार के सुख हमें तृप्त नहीं कर सकते ऐसा उसे पता चल गया है. म्हणजे त्या शिष्याला ही गोष्ट आता माहित झालेली आहे की संसाराचे सगळे सुख आपल्याला तृप्ती नाही देऊ शकत. हमारा अभाव संसार से नहीं जा सकता. हा जो अभावाची जी आपल्याला जाणीव होते ती संसारामुळे नहीं होणार आहे, ती आपल्याला पूर्ण नहीं होणार आहे. अभी भी अभाव का बोध हमें हो रहा है. तो यह ईश्वर दर्शन के बगैर ये बोध है वो पूर्ण नहीं हो सकता. अजून सुद्धा हे सगळं जरी आपण प्राप्त केलं, खूप श्रीमंत जरी झालो, खूप छान आपलं सगळं चालू आहे, सांसारिक गोष्टी, मुलं बाळांचं चांगलं सुरू आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहे, तरी पण एक अभावाचा बोध आपल्या मनात सतत त्याची जाणीव अशी खंत असते आपल्याला की काहीतरी आपल्या जीवनामध्ये कमी आहे. तर हे सगळं जे आहे ते सांसारिक गोष्टींमुळे नाही जाणार. तर ते कशामुळे जाईल. ईश्वर दर्शन के बगैर वो बोध नहीं जा सकता असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे जेव्हा आपण स्वत्वाला प्राप्त करू त्याच वेळेस तो अभाव आपला कमी होईल. तो इसलिए वो संन्यास ग्रहण करते हैं. म्हणून ते लोक संन्यास ग्रहण करायचे. ये इनका हेतू है. असा त्यांचा त्यावेळेस हेतू होता. तो वे कहते हैं तो वे कहते हैं कि हम प्रजा को लेकर क्या करेंगे. तर ते जे विरक्त लोक असतात ते म्हणतात की प्रजा म्हणजे काय, लग्न, मुलं बाळ, सगळं सगळं जे असतं ते घेऊन नव्हतं काय करायचं आहे. हम प्रजा को लेकर क्या करेंगे.
दो प्रकार के माइंड बताते, म्हणजे दोन प्रकार आपलं द्वंद्व मनामध्ये सुरू असतं. तर ते म्हणतात की एक माइंड में स्त्री की कामना बताई गई है और दूसरे माइंड में स्त्री की कामना नाही है. म्हणजे जे संन्यासी आहेत ते जे लग्न नाही करत वगैरे करत नाही, तर त्यांच्या प्रजेची त्यांना गरज नाहीये, भाऊ म्हणजे पुत्र वगैरे सगळ्या गोष्टींची गरज नाही. म्हणून हे दोन प्रकारचे लोक त्यांनी सांगितलं की ज्यांच्या मनात अशा गोष्टी असतात की इथे स्त्री प्राप्ती म्हणजे स्त्री प्राप्तीच असं नाही घ्यायचं की सांसारिक गोष्टी आणि विरक्ती ह्या दोन गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे. त्यांनी एक असं सांगितलंय की स्त्रीची प्राप्ती झाल्यानंतर पुत्र प्राप्ती होते, मग त्यासाठी धन प्राप्ती, मग कर्म करतो. म्हणून आपल्याला हे इथे लक्षात ठेवायचं आहे. कामनाएं नहीं होती. हमें आत्मलोक का दर्शन करना है तो इसके लिए वैराग्य की आवश्यकता है. तर त्यांनी म्हटलं आहे की आपल्याला आत्मदर्शन जर करायचं आहे तर वैराग्य आलं पाहिजे. तर इथे आपण हेच घ्यायचं आहे की आपल्याला आतून विरक्ती आली पाहिजे त्या आत्मदर्शनाची. हे सगळं आपण करतोच आहे आणि करायचंच आहे. आपल्याला कर्तव्य कर्म करायचं आहे, ते सोडायचं नाही आपल्याला, पण अटॅचमेंट्स नाही ठेवायचे आतून आपल्याला. संन्यास माने ही वैराग्य. जो वैराग्यवान है, तर इथे त्यांनी सांगितलं की संन्यास माने वैराग्य. जो वैराग्यवान है उसके मन में यही विचार होते हैं कि मैं प्रजा को लेकर क्या करूं. स्त्री प्रजा लेता हूं तो मुझे कर्म करना पडेगा. तर त्यांच्या मनात हे विचार सुरू असतात की स्त्री पुत्र वगैरे सगळं हेच प्राप्त झालं तर मग आपल्याला कर्म करावं लागेल. बगैर धन से यह संभव नहीं है. मग धनाची आवश्यकता आहे तिथे. कर्म से ही संसार भी प्राप्त हो रहा है. मग संसार कशाने प्राप्त होईल? कर्म केल्यानेच आपल्याला त्याची प्राप्ती होईल, म्हणजे धन संग्रह वगैरे या सगळ्या गोष्टी. जैसे नचिकेता. आता नचिकेता बद्दल यांनी सांगितलं आहे इन तीन लोकों के साधन अनात्म लोक की प्राप्ति के हेतुभूत प्रजा कर्म और कर्म सहित ज्ञान से हमें क्या करना है. तर ते लोक म्हणतात जे संन्यासी वगैरे आहे किंवा नचिकेता सारखे जे विरक्त झालेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हमें अगर कोई लोक प्राप्त करना है तो हम ऐसा लोक प्राप्त कर सकते हैं जो स्वाभाविक है. की आम्हाला जर कोणता लोक हवा असेल, जसे हे तीन लोक सांगितले त्याच्यापैकी जर कोणता किंवा अजून कोणता हवा असेल, तर जो स्वाभाविक असेल तो आम्हाला घ्यायचा आहे. जो हमारा नेचर है, नेचर म्हणजे आपलं जे मूळ आहे, स्वाभाविक नेचर म्हणजे आपलं जे मूळ आहे. मूळ म्हणजे आपण स्वतःच ते सगळं आहोत. आपलं आत्मस्वरूप जे आहे त्याच्याशी आपल्याला जे कनेक्शन करायचं आहे आणि आपणच ते आहोत, हा जो आपला मूळ स्वभाव आहे त्याच्याबद्दल ते बोलत आहे तिथे. म्हणजे नचिकेताच्या मनाच्या गोष्टी ते सांगतात आहे. हमारा ही नेचर है, हम ही सब कुछ है, हमारा ही वो स्वरूप है जो अजन्म है. आता इथे क्योंकि हम लोगों को जीने की स्वाभाविक अजन्मा अजर अमर अभय और जो कर्म से घटता बढ़ता नहीं है वह नित्य लोक ही इष्ट है. तर नचिकेता सारखे किंवा जे संन्यास्त असतात, विरक्त असतात, तर ते जे ते लोक जे ते म्हणतात की ते आमचं स्वरूप आहे जो अजन्म है, म्हणजे ज्याचा जन्म होत नसतो. आता हे जे आपल्याला दिसतं, आपला जन्म होतो, मग आपण वृद्ध म्हणजे आपली वाढ होते, मग वृद्ध होतो, मग जरा होतो आणि मग मृत्यू येतो. तर हे सगळं काय आहे? मॅट्रिक्स आहे. हे आपण सगळं क्रिएट केलेलं आहे. हे सगळं मॅडमने आता सांगितलं आपल्याला. तर जो आपला जन्मच नाही झालेला असं त्यांचं म्हणणं आहे. जो अजन्म है तो उसे मृत्यू का भी भय नाही आहे. जो जन्मालाच नाही आला तर त्याला मृत्यूचं भय कसं असेल? तर पहिल्याच सगळ्यात महत्वाची गोष्ट, तर आपल्यासारखे लोक मृत्यूला पहिले घाबरतात, तर मग त्याचा भयच त्यांना राहणार नाही. जन्म के कारण ही मृत्यू का भय है. त्यांचं म्हणणं आहे की जन्मामुळेच आपल्याला मृत्यूचं भय असतं. आवाज बरोबर येतोय का माझा? हो, येतोय येतोय मॅडम येतोय आवाज. येतोय. जन्म नहीं है तो फिर जरा नहीं है. जरा म्हणजे वृद्धत्व वगैरे जे दुःख कष्ट आपल्याला होतात ते. तो हमें इसकी प्राप्ती करनी है. म्हणून कशाची प्राप्ती करायची आहे? की जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याची प्राप्ती आपल्याला करायची आहे. मैं ऐसे लोक में जाना चाहता हूँ जहां पर जन्म नहीं है. हे नचिकेताचं वाक्य आहे, किंवा सगळे जे शिष्य आहे किंवा जे जे विरक्त आहेत त्यांचं हे वाक्य आहे साधारण.
की मैं ऐसे लोक में जाना चाहता हूँ जहां पर जन्म नहीं है. खरं म्हणजे हे आपल्याला माहितीच नसतं ना, की हे आपला जन्मही नसतो, मृत्यू नसतो, काहीच नसतं. त्याच्यानंतर ते म्हणतात अजर माने जरा नाही. हे विशेषण दिलेले आहेत त्यांनी, की त्याचं काय विशेषण आहे, जो स्वाभाविक आहे, जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याचं अजन्म है, ज्याचा जन्म नहीं, अजर है, जाने यानी उसको जरा नहीं है, अमर है और अभय. तो अजर माने जरा नहीं, जो अमर है माने जहां मृत्यू नहीं है. आता अमर म्हणजे की मृत्यू नाहीये, तर जसं काही आपण शरीर आपलं सुटणार नाही वगैरे अशा पद्धतीने नाही घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला त्या स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे असं आपल्याला घ्यायचंय. अभय माने जहां भय नहीं है, जो कर्म के द्वारा घटता या बढ़ता नहीं है. म्हणजे कर्म केल्याने जे वाढतं किंवा कमी होतं असं पण जे नाही आहे, जे तत्व. क्योंकि अच्छे कर्मों का फल स्वर्ग है, अगर बुरे कर्म करते हैं तो नरक में जाते हैं. कन्सेप्ट आहे आपल्याला जे बिंबवलेलं आहे पहिल्यापासून सगळं. तर त्या कन्सेप्ट आहे आपल्या. इसलिए घट घटना या बढ़ना कहते हैं. तर यालाच आपण काय म्हणतो, की चांगले कर्म जर केले तर आपण स्वर्ग लोकाला जातो आणि कुकर्म केले तर आपण नरकामध्ये जातो. तर हे याला घटना और बढ़ना असे त्यांनी अर्थ त्याचा सांगितलेला आहे. ऐसी जगह हम जाना चाहते हैं कि बढ़ना और घटता नहीं है जहां. जो संन्यास लेते हैं उसके पीछे ये कारण होता है. तर जे संन्यास्त आहेत त्यांच्या मागे हे कारण आहे. आता संन्यास म्हणजे आपण पण विरक्त किंवा संन्यस्त होऊ शकतो आतून. हमें नित्य तत्व की प्राप्ति करनी है, जे नित्य आहे त्याची प्राप्ती करायची. हमें नित्य आनंद की प्राप्ति करनी है, जिस आनंद में दुःख नाम की बाधा नहीं है. म्हणजे ज्या आनंदामध्ये दुःख नाही आहे, म्हणजे या सांसारिक गोष्टींमध्ये जिथे आपण अटॅचमेंट्स आपल्या आहेत तिथे आपल्याला दुःख आलंच. तर त्यांचं म्हणणं आहे की अशा स्थितीमध्ये आपल्याला पोहोचायचंय. तर इथे काही असं वेगळं ती जागा किंवा ती हे वगैरे असं काही नसतं. ती एक अवस्था असते की त्या स्थितीमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा दुःखाची जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही. आणि दुःख शरीराला आपल्याला म्हणजे त्रास होत असतो, शारीरिक दुःख येत असतात, किंवा सांसारिक दुःख पण येत असतात, पण आपण त्याला त्याच्या परे गेलेलो असतो. नित्य शांति प्राप्त करना चाहते हैं, जो शांति हमारे अंदर कभी बाधा उत्पन्न नहीं कर सकती. ही असीम शांती आहे की जी आपल्या आतमध्ये कोणत्याच प्रकारची बाधा उत्पन्न नाही करू शकत. म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये आपण स्थितप्रज्ञासारखे राहू शकतो, ऍक्सेप्टन्सच्या मोडमध्ये आपण राहू शकतो, अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. म्यूट करा कोणी जॉईन झाले असेल त्यांनी आपल्याला म्यूट करा. मॅडम तर आज जो हमें शांति मिलती है तो थोड़ी देर के लिए हम शांत रहते हैं. म्हणजे काही कोणत्या गोष्टीने आनंद किंवा शांती प्राप्त झाली तर त्याचं पिरियड टाइम किती असतो, अगदी क्षणभर असतं. एखादी साडी घेतली तर त्याचा खूप आनंद करून घेऊ, मग घालून घेऊ, आणि मग थोड्या वेळाने काही वेळाने एक दोन वेळा ती साडी घातली की पुन्हा मग आपल्याला दुसऱ्या साडीचं आकर्षण असतं. असं एक एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे ते सांगत आहेत की थोड्या वेळासाठी ती शांती किंवा तो आनंद असतो आपल्याला, लेकिन फिर से हम अशांत हो जाते हैं. ऐसी शांती हमें नहीं चाहिए. असं ते म्हणतात की अशी जी शांती आहे ती आम्हाला नको आहे. थोड़ी देर सुख फिर से दुख में हम चले जाते हैं, ऐसा सुख हमें नहीं चाहिए. किसी भी परिस्थिति में जो हमें छोड़कर नहीं जाएगी, किसी भी परिस्थिति में जो हमें छोड़कर नहीं जाएगा, ऐसा सुख और शांती हमें चाहिए. म्हणजे कायमस्वरूपी, म्हणजे अतिशय आनंदामध्ये आणि शांतीच्या स्थितीमध्ये आपण नेहमीच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण त्या स्थितप्रज्ञाच्या याच्यामध्ये राहायला पाहिजे. साधन माने कर्म. साधना द्वारा प्राप्त होने वाले अनित्य लोकत्रय तो इष्ट है नहीं, और वह आत्मलोक तो नित्य होने के कारण. तो साधन माने कर्म. तो कर्म और उपासना के द्वारे ये जो लोकत्रय हम प्राप्त करते, आता हे वाचून झालेलं आपलं खूपदा की लोकत्रय म्हणजे काय प्राप्त होता है वो हमें इष्ट नहीं है, ते आमच्यासाठी योग्य नाही आहे, म्हणजे आम्हाला हे नको आहे बा.
हम केवल ईश्वर प्राप्ति के लिए ही प्रयास करेंगे, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होण्याचाच आपण प्रयत्न करणार, प्राप्ति के लिए प्रयास करेंगे। ये वैराग्यवान पुरुष का लक्षण है। वैराग्यवान पुरुष म्हणजे नचिकेतासारखे असं त्यांचं म्हणणं आहे। पृथ्वी लोक माने जहां हम अभी है वो नित्य नहीं है। हमारा देह जब तक है तब तक हम इस पृथ्वी पर है। मृत्यु के बाद पृथ्वी को छोड़कर हमें जाना पड़ेगा। जब तक हमें देह बोध में है, जब तक हम देह बोध में है तब तक हम नित्य लोक में नहीं रह सकते। म्हणजे देहबोध मध्ये म्हणजे हे शरीर आहे, हे मी आहे, हा जो बोध आपल्याला आहे, तर तशा परिस्थितीमध्ये आपण नित्य लोक प्राप्त नहीं कर सकते। नित्य लोक म्हणजे जे आत्मतत्व आहे, जे नित्य आहे ते। फिर हमारा जन्म भी नहीं और मृत्यू भी नहीं, तर त्याची प्राप्ती झाल्यानंतर जन्म आणि जरा मृत्यू वगैरे काहीच नसतं। आत्मलोक तो नित्य होने के कारण, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ये जो ब्रह्मज्ञान है ये नित्य लोक है। तर हा एक लोक त्यांनी असं सांगितलंय, म्हणजे त्यांनी असं लोक मुद्दाम सांगितलंय कारण की हे 3 लोक आहेत, लोकत्र आपण बघितले की मनुष्य लोक आणि ते सगळे लोक जे आहेत, तर ते आत्मलोक पण त्यांनी सांगितलं की ज्या आत्मलोकाचीच आपल्याला प्राप्ती करायची, म्हणजे आत्मस्वरूपाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे। ये जो ब्रह्म ज्ञान है ये नित्य लोक है जहां पर अभाव का बोध नहीं है। तर जेव्हा आपल्याला या आत्मा लोकाची प्राप्ती होईल तर तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा अभाव नाही जाणवणार। इसके ऊपर एकमात्र उपाय है अज्ञान का नाश, म्हणजे हे जे अज्ञानामध्ये आपण जगत असतो तर त्याचा नाश होईल। माने ही ज्ञान की प्राप्ती, म्हणजे आपल्याला मग ज्ञान होईल की काय नित्य आणि काय अनित्य याचं। अतः हमको आत्मा और ब्रह्म के एकत्व ज्ञान पूर्वक सब प्रकार की ऐषणाओं का त्याग करना चाहिए। तर त्यांनी इथे पुन्हा सांगितलं आहे की ईश्वर दर्शन माने भ्रम की निवृत्ती, म्हणजे या भ्रमात आपण जगतोय, मायेमध्ये मॅट्रिक्स मध्ये जे जगतो आहे की हे जग सत्य आहे, हे माझे मुलगा आहे आणि पती आहे, घर आहे, दार आहे, मी आहे, मी असं असं काम करतो, हे सगळं जो भ्रम आहे त्याच्यामधून आपली निवृत्ती होईल। मैं देह हूं याच्यातून पण ये बोध इस भ्रम का अज्ञान, इस भ्रम अज्ञान का नाश करता है। हा जो बोध जेव्हा आपल्याला होईल आत्मज्ञानाचा, तर त्याचा नाश याच्यामुळे होतो, या भ्रमाचा आणि अज्ञानाचा, या बोधामुळे, हा बोध झाल्यानंतर। इसका नाश करने के सिवा दूसरा कोई उपाय नहीं, असं त्यांचं म्हणणं की याच्याशिवाय तुम्हाला काही दुसरा उपाय नाही। कर्म से ईश्वर दर्शन नहीं होता है, कर्म से चित्त शुद्धि होती है। त्यांनी म्हटलं की किती तुम्ही कर्म केले, चांगले जरी केले तरी सुद्धा तुम्हाला त्याची प्राप्ती नाही होत। तुम्हाला काय मिळतं, चित्तशुद्धी होते, म्हणजे तुम्ही त्या मार्गावर जायला सुरुवात करता आणि चित्तशुद्धीसाठी तुम्ही कर्म केलं तर तुमची चित्तशुद्धी होते, म्हणजे प्युरिटीकडे आपण जातो। चित्तशुद्धि होने से भी ईश्वर दर्शन नहीं होता, त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्यानंतर नाही होणार। कर्म से मन को कामना रहित किया जा सकता है। कर्माने एक तर चित्तशुद्धी होते, म्हणजे कामना रहित मन होतं आपलं, म्हणजे आपल्या कामना वासना सतत आपण त्याच्यामध्ये अडकत नाही जात। निष्काम कर्म से मन शुद्ध और कामना रहित होता है। निष्काम कर्म केल्याने मनाची शुद्धी होते, प्युरिटी आपण जे म्हणतो प्युरिटीकडे आपण जातो, आणि कामना रहित। आता काल मॅडमने हे पण सांगितलं की कर्मच आपल्याला करायचे नाहीये, तर त्याचा अर्थ एकदम असं नाही घ्यायचा की घरातले किंवा कोणतेच काम आपल्याला करायचे असं नाही, तर आसक्ती रहित म्हणजे त्या कर्माला अटॅच होऊन आपण ते कर्म नाही करायचे। ईश्वर दर्शन ज्ञान से होता है, ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, मानो ब्रह्म को जानने से हम ब्रह्म हो जाते हैं। म्हणजे मग तेव्हा आपल्याला जेव्हा त्याची जाणीव आपल्याला होते तेव्हा आपण त्याच्यामध्ये मर्ज होऊन जातो, एकच होऊन जातो ब्रह्म आणि आपण, आणि आहोत आपण एकच, पण ह्या सगळ्या लेयर्स मुळे आपल्याला ते कळत नाहीये, आपण विसरलेलो आहे सगळं। ईश्वर को जानना माने हमारे अहम को ईश्वर में लय करना। ईश्वर को जानना म्हणजे त्या आत्मतत्वाला, जे आपल्या आत्मध्येच आहे, आपणच ते आहोत, तर त्याला जाणण्यासाठी स्वतःचा जो अहम म्हणजे मी आहे, हा जो स्थूल मी म्हणतो आपण त्याला, की मी जो आहे म्हणजे मी सुलक्षणा आहे, किंवा मी इथे राहते, किंवा जे काही माझं जे
आहे अस्तित्व, ते कशामध्ये लय करायचंय? त्या आत्म्यामध्ये आपल्याला पूर्णपणे लय करायचं. म्हणजे ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे की तो आणि मी एकच आहे, मीच तो सगळं आहे असं. तभी हमें नित्य की अनुभूती होगी, तर तेव्हा आपल्याला नित्य जे आहे त्याची प्राप्ती होईल. अतः हमको आत्मा और ब्रह्म के एकत्व ज्ञान ऐषणाओं का त्याग करना चाहिए. तर त्यांनी म्हटलंय की त्या ऐषणा जे आहेत, आता ह्या ऐषणांचं आपल्याला माहिती, मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की दासबोधामध्ये ह्या ऐषणा सांगितलंय. पुत्रेषणा, वित्तेषणा वगैरे, दारेषणा, त्या सगळ्या ऐषणा म्हणतो आपण त्यांना. तर त्या ज्या ऐषणा आहेत तर त्यांचा आपल्याला त्याग करावा लागतो. त्याग करावा लागतो म्हणजे त्यांना सोडून नाही द्यायचं, फक्त त्यांच्याशी अटॅचमेंट आपली जी आहे ती काढून घ्यावी लागते. विषय चिंतन का त्याग इसलिए आवश्यक आहे. विषय चिंतन म्हणजे की आपले जे इंद्रिय, त्यांचे जे विषय सतत आपण त्याचा विचार करत राहतो, डोळ्यांनी काय बघतो, कानाने काय बघतो, या सगळ्या गोष्टी, त्यांचा त्याग आपल्याला करायचा आहे. इसके सिवा आत्मा और ब्रह्म के एकत्व ज्ञान का कर्म के साथ साथ होने में विरोध भी है. तर त्यांनी असं म्हटलं की आत्मा और कर्म का एकत्व ज्ञान संभव नहीं है. कर्म माने अपने अहम को रखकर ईश्वर के साथ एक नहीं हो सकते. अहम को रखकर म्हणजे कुठल्याही कर्माचं करायचं आहे, घरातले काम करायचं, तर मी सुलक्षणा म्हणूनच काम करेल, स्वयंपाक करेल, हे करेल. किंवा कोणी ऑफिसमध्ये जात असेल तर त्याचं जे नाव असेल, त्याची जी आयडेंटिटी असेल, ते ठेवावंच लागतं त्याला, तो अहम तो त्या ठेवावा लागतो. त्याच्याशिवाय तुम्ही कर्म नाही करू शकत, असं त्यांचं म्हणणं आहे. तो इसलिए हम तब ईश्वर के साथ एक नहीं हो सकते. मतलब हे आपल्या स्वतःचं जे एक्झिस्टन्स आहे, म्हणजे सेपरेटनेस जो आपला आहे, की आता आपण स्वतःला वेगळं समजत असतो ना त्या आत्मस्वरूपापासून, पण ते ठेवूनच आपल्याला ही जी कर्म आहे ती सध्या करावी लागतात, पण ते आतून लिप्त न होता शरीराने, इंद्रियाद्वारे आपण ती कर्म करायची, पण आतमधून त्याला आपण अटॅच न होता ते निष्काम कर्म आपल्याला करायचे. अशा प्रकारे त्यांनी थोडा विरोधाभास सांगितलेला आहे. कर्म और उपासना माने वेदों का जो कर्म कांड का जो पोर्शन है वो सब अहम को रखकर किया गया है. म्हणजे काही प्राप्त करायचे कामना वासना, त्याच्यासाठी तो अहम ठेवून वेदांमध्ये त्यांनी कर्मकांड सांगितलेले आहेत. तर त्या कर्मकांड जर आणि तुम्हाला ते प्राप्त करायचं असेल, देवलोक प्राप्त करायचा असेल, पितृलोक काय लोक किंवा जे काय असेल ते प्राप्त करायचं असेल, तर त्यांनी अहम ठेवायला सांगितलंय, ते कर्मकांडासाठी. ज्ञान कांड के पोर्शन में अहम को ईश्वर के अहम में लय करना पड़ता है. ईश्वर आणि मी एकच आहोत, हा माझा जो अहम आहे सुलक्षणा नावाचा, तो मी माझ्या आत्मस्वरूपामध्ये मर्ज करते. तर अशा प्रकारे जेव्हा आपण करू त्यावेळेसच तो आपण वननेस मध्ये येतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या पोर्शन मध्ये ज्ञानकांड जे आहे त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. जसं मागच्या वेळेस सांगितलं की विशिष्ट भाग जो आहे ईशवास्यचा, जितके अध्याय काही आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आधी कर्मकांड सांगितलेलं आहे आणि मग ज्ञानकांडाचा भाग आहे. याच्यात पण तसंच प्रकार आहे. तर कर्मकांड ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी तो अहम ठेवावा लागतो, आणि आपल्याला जा ईश्वर प्राप्ती ज्यांना करायची आहे तो आपल्याला आपला जो अहम आहे तो ईश्वरामध्ये म्हणजे आत्मस्वरूपामध्ये लय करावा लागतो. अहम नाही तो कर्म भी नाही, करता भी नाही. म्हणजे अहम जर नाही राहिला तर कर्म करणारा कोण आहे किंवा मी आहे हे काहीच नाही राहणार. आणि करता जे मी काम करतो, आपण असं म्हणतो अटॅचमेंट आहे, मी खूप इगोने आपलं म्हणत असतो मी हे केलं म्हणून तसं झालं वगैरे, हे सगळं काही राहणार नाही. संसार का अस्तित्व है, करता भी नहीं, इसलिए संसार का अस्तित्व नहीं है. देह में आत्मभाव यही अहम है. म्हणजे हा देहच मी आहे, हे जे आपण आपल्याला याची जी जाणीव होत असते तर तोच अहमभाव आहे. देह अभिमान गलिते, ये गलित होना म्हणजे देह अभिमान गलते, म्हणजे देहाचा जो अभिमान अहंकार आपण घेऊन जो बसलो आहे त्याला ईश्वरामध्ये मर्ज करायचा आहे आपल्याला, म्हणजे स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. ये गलित होना होगा तभी हमें ईश्वर दर्शन होगा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जेव्हा हा अहंबोध आपला जाईल त्यावेळेस आपल्याला ईश्वर दर्शन होईल. तर संबंध भाषातलंच पुढचं त्यांनी सांगितलंय, कर्म के साथ इसका संबंध नहीं है. तर कर्माच्या बरोबर याचा ईश्वर दर्शनाचा असा खूप संबंध नाही आहे. हमारे स्वरूप के साथ इसका संबंध है, म्हणजे आपलं जे स्वस्वरूप आहे, आपण जे आहोत त्याच्यासोबत त्याचा संबंध आहे, असं ते सांगतात.
ये सब हमने देखा है, वैराग्य संपन्न साधक ही इसकी अनुभूती कर सकता है. तर ह्याची जाणीव कोणाला होते, की ज्याला हे ज्ञान झालेलं आहे, की विरक्ती आली आहे आणि जो साधन चतुष्टय संपन्न आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या जो फॉलो करतो आहे त्याला याची अनुभूती येईल. संबंध माने रिलेशन की चर्चा यहाँ पर की है. संबंध म्हणे इथे संबंध भाष्य सुरुवातीला आपण वाचलं होतं, की हा संबंध भाष्य कसं आहे. तर मग त्यांनी सांगितलं की हे रिलेशन म्हणजे कसं आहे त्याची चर्चा आपण करतो आहे. इसके सिवा आत्मा और ब्रह्म के एकत्व ज्ञान का कर्म के साथ साथ होने में विरोध भी है. वाचलं आपण आत्ताच कि आत्मा और ब्रह्म माने जीव और ब्रह्म का जो एकत्व है, जैसे अहम माने हमारे मैं का जो बोध है, जिसको हम अगर ब्रह्म अनुभूति हमें जब होती है, हमारा जब तक अहम है तभी तक कर्ता कर्म ये सब रहता है. म्हणजे जेव्हा ब्रह्मबोध होतो तेव्हा हे सगळं नष्ट होतं आणि जोपर्यंत आपण त्या बोधामध्ये आहोत, शरीर बोधामध्ये, आणि अहम तो आपला जागृत असतो, तेव्हा कर्ता कर्म ह्या सगळ्या गोष्टी राहतात. ब्रह्म ज्ञान में मैं करता हूँ यह बोध चला जाता है. तर ब्रह्म ज्ञान जेव्हा होतं आपल्याला ईश्वर प्राप्ती एनलाइटनमेंट वगैरेच आपण जे म्हणतो की वननेस मध्ये येतो, तर त्यावेळेस मैं करता हूँ म्हणजे मी तो करता आहे, मी हे करतो, हे सगळा हा जो बोध आपण घेऊन चालत असतो तो चालला जातो. ईश्वर करता है ये बोध होता है. तर तिथे काय जाणीव होते आपल्याला की ईश्वर करता आहे. म्हणजे आता परत इथे त्यांनी ते ईश्वर वेगळा आणि हे द्वंद्वामध्ये आपण जगत असतो त्यामुळे त्यांनी सांगितलंय. पण आपण जेव्हा वननेस मध्ये असतो आपणच सगळं आहो याची जाणीव आपल्याला सतत ठेवायची. आता या परिस्थितीमध्ये आताच मॅडमने सांगितलं, तर ईश्वराला आपण वेगळा नाही समजायचा. तर ईश्वर करता आहे हा बोध तिथे येतो जेव्हा आपल्याला ती प्राप्ती होते, ब्रह्मबोध जेव्हा होतो आपल्याला, त्यावेळेस तोच सगळं करतो आहे याची ती जाणीव असते असं ते लोक म्हणतात. कामना कर्म और कामना और कर्म कौन कर रहा है, मैं ही कर रहा हूं. म्हणजे आपल्याला ज्या इच्छा निर्माण होतात किंवा कर्म आपण त्याच्यामुळे करत असतो, तर ते कोण करत असतो, तो मी म्हणजे हा अहम. फल कोण भोग रहा है, तर पुन्हा तोच भोगतो. म्हणजे कोणतेही कर्म केले त्याचे फळ आपल्याला भोगावे लागतात, तर ते कोण भोगत असतो, तोच भोगत असतो. और इसको ही हम जब लय करते हैं, म्हणजे हे सगळं ईश्वरच करून घेतोय हे जर आपण असं म्हटलं, असं त्यांचं म्हणणं आहे, तभी ईश्वर दर्शन होत आहे. हे सगळं त्याच्याद्वारेच केलं जात आहे. मी करता म्हणजे हा करता भाव मी घेत नाहीये बा. जेव्हा असं आपली स्थिती होते त्यावेळेस ईश्वरच सगळं असतो. तो लय होने पर कामना भी नहीं रहती और कर्म भी नहीं रहता, फल भी नहीं रहता. तर कामनाही नाही राहिली आणि मग कर्मच नाही केलं तर मग फळाची अपेक्षाच नाही राहणार, की मी हे केलं तर मला हे प्राप्त झालं पाहिजे. जसं की आपल्यामध्ये आपण करतो, नवस वगैरे करत असतो, की कोणत्या देवीला किंवा काही कुठे जातो तर नवस करतो, किंवा असं असं माझं सगळं व्यवस्थित होऊ दे, मग इतके नारळ किंवा इतके आपण हे देतो, काही गोष्टी आपण ऑफर करत असतो. तर त्या सगळ्या गोष्टी नाही राहत. तर त्यामुळे मग फळाची अपेक्षाच राहणार नाही, की मी जर तुला हे देतो तर तू माझं इच्छा पूर्ण केली पाहिजे. जसं बालाजीला वगैरे सगळेजण काय पार्टनर वगैरे बनवतात, हे असं आहे काही गोष्टी. तर असं सगळं असतं. तर ते सगळं आपण नाही करणार आणि त्यामुळे फळाची पण इच्छा आपल्याला राहणार. इसीलिए आत्मा और ब्रह्म के एकत्व का विज्ञान बताया गया है. तत्र को मोहकशोक, ते ईशावास्यमध्ये आपण बघितलंच. एकत्व माने ये हमारा जीव भाव, सेपरेट एक्झिस्टन्स. हमारा जो जीव भाव आहे म्हणजे मी ह्या पृथ्वीवर जन्माला आलो आहे, तर जे पृथ्वीवर जन्माला आले त्यांना असं जीव अशा प्रकारे म्हणतात. तर तो जो जीव भाव आहे आपला स्वतःचा जो सेपरेटनेस असतो, वह ईश्वर में लय होता है. कोणत्या अवस्थेमध्ये होतो, की ब्रह्म और आत्मा के एकत्व का विज्ञान जब हमें पता चल जाता है, तेव्हा आपल्याला शोकमोह नाही राहत. हे आपण ईशावास्यमध्ये काल वाचलं, तर त्यावेळेस अशी स्थिती आपल्याला होते. इसका कर्म के साथ विरोध बताया गया है. हे वाक्य आपण आता वाचलं, त्याचं विश्लेषण त्यांनी आतापर्यंत केलं. क्योंकि कर्म के लिए अहम लगता है,
कर्म करताना आताच मी तुम्हाला सांगितलं की जसं मला घरातले कामं करायचे आहे तर मी सुलक्षणा म्हणूनच कामं करेल ना, की मी आत्मा म्हणून कामं करेल तर मी काहीच नाही करू शकणार. तर तो अहमचा बोध थोडा ठेवावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा ऑफिसमध्ये जातोय तुम्ही की विशिष्ट नावाने तुम्ही जिथे कार्य करता तर त्या ठिकाणी तुम्हाला ते नाव ठेवूनच किंवा तो अहमबोध किंवा मी हे काम करतोय तर हे सगळं तुम्हाला ठेवूनच कर्म करावं लागतं. पर यहाँ अहम का लय हो जाता है, म्हणजे जेव्हा ईश्वर प्राप्ती किंवा ब्रह्मज्ञान होतं त्यावेळेस तो जो अहम आपला असतो तो लय पावतो. तो इसका विरोध कहाँ है, तर म्हणून त्यांनी इथे विरोधाभास आहे बुवा असं सांगतात ते. जिसमें कर्ता कर्मादि कारण और स्वर्गादि फल का भेद स्वीकार किया है, उस कर्म के साथ संपूर्ण भेद दृष्टि से रहित ब्रह्म और आत्मा की एकता के ज्ञान का अहंकार संगत नहीं है, असं त्यांनी पुस्तकात दिलंय एक वाक्य. कर्मकांड पढ़ने पर पता चलता है कि ईश्वर प्राप्ति की कोई चर्चा ही नहीं है. कर्मकांडाचा जो भाग आहे आधीचा त्याच्यात सांगितलं की ईश्वर प्राप्तीची तिथे काही चर्चाच नाही केलेली आहे. वहां पर अनेक प्रकार के यज्ञ याग आदि कर्म बताए और किस प्रकार से उन्हें करना है यह सब बताया है और उसके फल बताए. म्हणजे हे यज्ञ केल्या की तुम्हाला हे फल प्राप्ती होईल, याच्याने ते होईल, ते कर्म केल्याने ते काही सगळं असं असं सगळं आपल्याला माहिती येते आणि त्याचे ते फळ पण आपल्याला मिळतात. माने मैं है और फल भी है, यही अज्ञान आहे. म्हणजे मी पण आहे, माझा अहमबोध पण आहे आणि त्या फळाची मला प्राप्ती पण मिळते, हेच अज्ञान आहे. तो वहां पर यज्ञ याग के मनुष्य फल के साथ जुडा रहता है. म्हणजे यज्ञ वगैरे सगळं केलं तर मग आपल्याला अपेक्षा राहते प्रत्येक माणसाला की जो करतो त्याला की मला याचं फळ मिळायला पाहिजे. और ज्ञान है ही नाही, तर तिथे त्यांनी सांगितलं की तिथे ज्ञानाची काही चर्चाच नाहीये, तिथे सगळं कर्मकांड आणि फळाचीच अपेक्षा आहे. कुठे सांगितलं त्यांनी की तो जे कर्मकांडाचा आधीचा भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं संपूर्ण भेद दृष्टि से रहित ब्रह्म और आत्मा की एकता के ज्ञान का रहना संगत नहीं है. ब्रह्म का जो एकत्व ज्ञान है वह कर्म के साथ मेल नहीं खा सकता. कर्म के दो रहते हैं, मैं और जगत. ज्ञान में सर्वत्र अपनी सत्ता दिखती है. कर्मामध्ये दोन असतात, मी आणि जगत, म्हणजे मी आहे आणि तो कर्म करणारा आहे, अशा दोन गोष्टी असतात. आणि ज्ञान में सर्वत्र अपनी ही सत्ता दिखती है, म्हणजे स्वतःची सत्ता, म्हणजे मीच तो आहे, मीच तो परब्रह्म आहे, मी या संपूर्ण चराचर सृष्टीला व्यापून आहे, तोच मी आहे. अहम ब्रह्मास्मीची जी भावना आहे ते इथे सांगतात आहे. तिथे आपणच असतो फक्त सगळं, म्हणजे क्रिएटर जो असतो तो. इसलिए जगत में मैं और मेरा नहीं रहता. इसलिए जगत में मैं और मेरा नहीं रहता. अपनी ही सत्ता दिखती है, इसलिए जगत मैं और मेरा नहीं रहता. तर त्या जगतामध्ये पण सुद्धा मग मी आणि माझं नाही याची जाणीव आपल्याला व्हायला लागते ज्यावेळेस आपल्याला ज्ञान होतं. पुन्हा त्यांनी इथे सांगितलं आहे क्योंकि ब्रह्मज्ञान तो वस्तु प्रधान होने का कारण, क्योंकि ब्रह्मज्ञान जो है वो वस्तु प्रधान है. ब्रह्मज्ञान जो आहे ते वस्तु प्रधान आहे, माने सब्जेक्ट आहे. ब्रह्मज्ञान ये मेरा ही स्वरूप है असं जेव्हा आपल्याला जाणीव होते, और कर्म से जो मेरे से अलग है वही प्राप्त होता है. म्हणजे कर्म केल्याने माझ्यापेक्षा जो वेगळा आहे त्याची प्राप्ती आपल्याला कर्माच्या द्वारे आपण, म्हणजे कर्मकांड किंवा जे सगळं आहे त्याची प्राप्ती आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ब्रह्मज्ञान जेव्हा होतं त्यावेळेस ते माझं स्वरूप आहे याची जाणीव आपल्याला होते. परंतु ब्रह्मज्ञान में मेरे से अलग कुछ भी नहीं है, ये मैं ही हूँ, इसका ज्ञान हमें होता है. पुरुष कर्ता के अधीन नहीं है. आता इस केनोपनिषद में आता त्यांनी इथे सांगितलं आहे की हा जो पुरुष माने ये अहम के अधीन नहीं है. हे जे ब्रह्म आहे ते कोणाच्या अधीन नाही है. ब्रह्मज्ञान अहम को कभी ब्रह्मज्ञान प्राप्त नहीं हो सकता. जेव्हा आपण अहम ठेवून कोणतं पण कार्य करू किंवा ह्या उपासना किंवा हे सगळं करू तर तेव्हा तिथे ब्रह्मज्ञानाची आपल्याला प्राप्ती नाही होणार. अहम ये प्रतिबिंब आहे. अहम हे त्याचं प्रतिबिंबच आहे खरं म्हणजे. मन चित्त बुद्धी अहंकार ये साक्षी आत्मा के कारण है. हा जो साक्षी आत्मा जो सतत द्रष्टा असतो तो बघत असतो नुसता, तो काही कर्म नसतो करत,
तर मन आणि चित्त बुद्धी अहंकार हे सगळे त्याचेही प्रतिबिंब है, रिफ्लेक्शन है, वही रिफ्लेक्ट हो रहा है। इसलिए अहम बाकी मन चित्त बुद्धि से अहम के, मन चित्त बुद्धि आणि हे सगळे अहमचे इंस्ट्रूमेंट है। अहम इसका आश्रय लेकर पांच ज्ञानेंद्रिय और पांच कर्मेंद्रिय मन बुद्धि और मेमरी, मेमरी म्हणजे याददाश्त, आपण आठवण म्हणजे जे स्मृती आपण जे प्रकारे म्हणतो ते, इनका आश्रय लेकर ये अहम संसार के भोग को करता है। तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून तो आपण संसाराचा भोग घेत असतो या इंद्रियांच्या द्वारे, पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, मग मन बुद्धी आणि हे स्मृती। इसलिए इसमें द्वैत है और ब्रह्म ज्ञान में द्वैत नहीं है। म्हणून ह्या दोन आहे, द्वंद्व आहे। आताच आपल्याला माहितीये की ईश्वर वेगळा आणि मी वेगळा म्हणजे ते द्वंद्व, तर ते त्याच्याचमुळे असतं। पण ब्रह्मज्ञान जेव्हा होतं तेव्हा द्वैत नाही राहत, आपण एकत्व बोधालाच प्राप्त होतो। ब्रह्म ज्ञान वस्तु प्रदान होने के कारण पुरुष माने कर्ता उसके अधीन नहीं है। हे ब्रह्मज्ञान जे आहे ते वस्तु प्रदान असल्यामुळे पुरुष किंवा जो कर्ता आहे तो अहंकार अहम आहे त्याच्या अधीन नसतं ते। कर्म कर्ता के अधीन है, कर्म आपण आपल्या अधीनच असतं, आपण करू शकतो। मैं स्वर्ग प्राप्ति के लिए कर्म करूंगा तो मैं स्वर्ग में जाऊंगा, हा जो भाव आपला असतो कर्म करताना की मी स्वर्ग प्राप्तीसाठी जे कर्म करतो आहे त्याच्याद्वारे मी स्वर्गामध्ये स्वर्ग प्राप्त होईल मला। अतः इस केनोपनिषद इत्यादि श्रुति के द्वारा यह दृष्ट और अदृष्ट बाह्य साधन एवं साध्य से विरक्त हुए पुरुष ही माने ये जो केनोपनिषद है, केनोपनिषद केनेशितम, ये जो मंत्र है शुरू होने वाला है, आता थोड्या वेळाने तो शुरू होईल है। इसके द्वारा श्रुति के द्वारा यह दृष्ट और अदृष्ट बाह्य साधन एवं साध्य से विरक्त हुए दिखलाई जाती है। इसलिए ये ब्रह्म जिज्ञासा विरक्त पुरुष में ही होती है। हे जे आपल्याला केनेशितम मध्ये यांनी जो मंत्र सुरू करतील आता, की प्रश्न विचारले आहे की काय श्रोत्रस्य श्रोत्र कोण आहे हे वगैरे सगळं आहे ते कोण विचारू शकतं, इथे त्यांनी वर्णन केलं की ब्रह्म जिज्ञासू जो आहे विरक्त पुरुष त्याच्यामध्येच या सगळ्या गोष्टी असू शकतात। इसलिए ये संसारी व्यक्ती को अधिकार नाही असं त्यांनी सांगितलं। संसारी म्हणजे जिथे द्वैत बोध आहे अशा संसारी लोकांना, ज्यांच्या मनात कामना वासना आहे अशा ठिकाणी, अशा लोकांना हा अधिकार नाही बाबा, ते विचारू नाही शकत। म्हणजे बाबा विचारू नाही शकत म्हणजे त्यांना ते ज्ञानच नसतं ना, मग प्रश्न कुठून येईल त्यांच्या मनामध्ये, क्योंकि उसका मन अभी ये स्वीकार करने को तैयार ही नहीं है। तर त्यांचं मन अजून हे सगळं स्वीकारण्याच्या याच्यामध्ये नाही आहे अजून। दृष्ट और अदृष्ट इथे जे सांगितलंय त्यांनी, दृष्ट अदृष्ट माने जो साधन, साधन जो है वो दृष्ट है, जैसे आंखें कान नाक वगैरे हे साधन आहे आपले, हे सगळे इंद्रिय जे आहेत ते आपले साधन, इन्स्ट्रुमेंट आपण ज्याला म्हटलं आहे। और कोई अदृष्ट साधन है माने मन वगैरे, आणि अदृष्ट साधन पण आहे जे आपल्याला दिसत नाही पण ते कार्य करत राहतं सतत। मन कसं आपलं विचार करत राहतं, सतत काही ना काही कार्य करत राहतं। मन वगैरे इसको देख नहीं सकते, ये हमारे साधन है, इंस्ट्रूमेंट्स है। इसके द्वारा हम साध्य माने संसार के भोगों को प्राप्त कर देते। या सगळे जे साधन आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्याद्वारे आपण संसाराचे जे भोग आहेत त्यांना प्राप्त करू शकतो, किंवा स्वर्गलोक पृथ्वीलोक या अन्य भोग ये हम प्राप्त कर सकते हैं। तो ये साधन और साध्य इससे विरक्त होना पडेगा, म्हणजे हे जे साधन आहे आणि जे प्राप्त करायचे जे भोग आहे सांसारिक, या सगळ्यांना आपल्याला यांच्या सगळ्यांपासून आपल्याला विरक्ती घ्यावी लागते, म्हणजे अटॅचमेंट सोडावे लागतात जे आतून आपण त्यांच्याशी अटॅच। साधन माने स्त्री पुत्र धन और साध्य है संसार के भोग, इन दोनों का त्याग करना पड़ता है, ह्या दोघांचा आपल्याला त्याग करावा लागतो। पुरुष ही प्रत्यगात्म विषयक ब्रह्म जिज्ञासा, पुरुष की ही प्रत्येगात्म विषयक ब्रह्म जिज्ञासा दिखलाई जाती है। म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय की
उपनिषदों में जो ब्रह्म जिज्ञासु आहे, जो ज्याला ब्रह्माची म्हणजे जिज्ञासा आहे असा जो आहे, तो ब्रह्म जिज्ञासा उसे किसमें दिखाई देती है? कौन इस ईश्वर दर्शन करना चाहता है? जिसका मन विरक्त है, इसी को उसी को ईश्वर दर्शन की व्याकुलता रहती है. ज्याचं मन आता विरक्त झालंय, एकदम प्युअर शुद्ध मन झालेलं आहे, त्याला ती व्याकुलता येते. तर शिष्य इथे विचारत आहे की शिष्य और आचार्य के प्रश्नोत्तर रूप से यह कथन वस्तु का सुगमता से ज्ञान कराने में कारण है. ये जो उपनिषद है, केन उपनिषद माने, यहाँ शिष्य का प्रश्न है और आचार्य का उत्तर है. तर ये प्रश्नोत्तर रूप से है, कन्वर्सेशन है असं त्यांनी इथे सांगितलं. और इसलिए ये वस्तु माने ब्रह्म, वस्तु माने ऑब्जेक्ट, जे आपण म्हंटल ते ब्रह्म जे आहे हमसे अलग नहीं है. जो ऑब्जेक्ट नहीं है उसका सुगमता से ज्ञान प्राप्त करना संभव होता है. त्यामुळे याचा आपल्याला अतिशय सुकररित्या व्यवस्थितपणे अगदी आपण छान ज्ञान प्राप्त करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. क्योंकि यह विशेष सूक्ष्म है, ये विषय सूक्ष्म है. आत्मा ये अत्यंत सूक्ष्म विषय है, आकाश से भी सूक्ष्म. मग त्यांनी सांगितलं है की अतिशय सूक्ष्म हा विषय आहे आत्म्याचा जो आहे, आकाश से भी सूक्ष्म, सगळ्यात सूक्ष्म असं जे पंचतत्वांपैकी जे आहे त्याला आकाश आपण म्हणतो, तर त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. क्योंकि आकाश को भी यह अस्तित्व देता है, कारण त्या आकाशाला पण कोण अस्तित्व देतं? त्याची सत्ता जी ब्रह्म जे आहे ते आकाशाला सत्ता देत असतं, म्हणजे त्याला प्रकाश तेच देत असतं. इतना सूक्ष्म है की इसे रूप और नाम भी नहीं है, की याला रूप आणि नाव म्हणजे एखादं फॉर्म वगैरे आपण म्हणतो ना, त्याच्या टाईपने पण आपण देऊ शकत नाही. मूर्ती जशी असते, आता विठ्ठलाची मूर्ती समजा, ते रूप झालं, त्याला फॉर्म असं म्हणतो आपण, आणि नाम विठ्ठल असं आपण देऊ नाही शकत त्या ब्रह्माला. ते अतिशय सूक्ष्म आहे, जे आपलं आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्म आहे ते. हम रूप और नाम माने रूप और नाम जिसको होता है उसका ज्ञान प्राप्त करते. नेहमी आपण काय करतो, रूप आणि ज्याला गुण किंवा नाम दिलेलं आहे त्याच आपण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे बाह्य उपचार आपण करत असतो. म्हणजे मूर्ती वगैरे आहे तिची पूजा करणं, सगळं ते स्तोत्र पठण करणं, तिची आराधना, उपास तापास अशा टाईपने त्यांनी म्हटलंय की हे अशा प्रकारे आपण करत असतो ज्याला नाम रूप आहे. जसं विठ्ठलाला नाम रूप आहे, तर त्याची आपण आराधना कशा प्रकारे करतो? ये नाम रूप रहित मन और इंद्रियों के परे का तत्व आहे. तर हे जे ब्रह्म तत्व आहे, आत्मस्वरूप जे आहे ते, त्याला नामही नसतं आणि रूपही नसतं, त्याच्या पलीकडे गेलेलं आहे ते, आणि इंद्रियांनी पण ते गोचर होत नसतं, त्याच्या पलीकडचं तत्व आहे. तर हे याचं जे आहे ते ज्ञान प्राप्त करायचं या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. इसी उपनिषद में तर्क करने से माने केवल इंटेलेक्चुअल नॉलेज हमें इस तत्व की प्राप्ती नहीं कराता. म्हणजे आपण साधारण नुसते पुस्तकं वाचले आणि खूप त्याच्यात सांगितलं, वर्णन केलंय आपल्या आत्म्याचं, खूप सारं वर्णन केलं की असं असतं, तसं असतं, तसं असतं, तसं असतं, हे झालं इंटेलेक्चुअल नॉलेज. तर त्याच्याद्वारे आपण त्या तत्वाची प्राप्ती नाही करू शकत असं त्यांचं म्हणणं आहे. उसके लिए हमें हमारे अहम का उसमें लय करना पड़ता है. म्हणजे आपला जो अहंकार आहे, म्हणजे जे आपलं सेपरेटनेस आहे ते त्याच्यामध्ये मर्ज करावं लागतं, हमारा सेपरेट एक्झिस्ट, उस विराट में लय करना पड़ता है. विराट स्वरूप आहे त्याचं. कसं आहे ते आत्मस्वरूप? अतिशय व्याप्त विराट. आपल्याला माहितीये की हे संपूर्ण सृष्टी चराचर जितकं जे पण आहे ते आपणच आहोत, त्यालाच आपण आत्मतत्व म्हणतो, ब्रह्म म्हणतो, ईश्वर म्हणतो. आपण त्याला सेपरेट करून आपण त्याच्याशी बोलत असतो, त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव नसते. तभी उसकी अनुभूती होती है. जेव्हा आपण आपलं सेपरेट एक्झिस्टन्स त्याच्यामध्ये मर्ज करतो तेव्हा त्याची आपल्याला अनुभूती. यह बुद्धी तर्क द्वारा प्राप्त होणे योग्य नाहीये. बुद्धीच्या तर्काने किंवा हे आताच आपण वाचलं की त्याच्यामुळे हे काही आपल्याला प्राप्त होणार नाहीये. कठोपनिषद में भी यही कहा गया है. यह बुद्धि, बुद्धि माने आत्मबुद्धि, अपने आप को अहम
म्हणजे स्वतःला मी जो आहे तो समजणं, अयम आत्मा ब्रह्म, ये जो बुद्धी है चैतन्य स्वरूप में स्थित होना पडता है, तेव्हाच आपल्याला त्याची जाणीव होते. तर इथे कठोपनिषद मध्ये सेम असं एक वाक्य दिलेलं आहे, नैषा तर्केण मतिरापनेया, म्हणजे त्यांनी सांगितलं की तर्काने ते प्राप्त नाही होऊ शकत, आपण बुद्धीद्वारे त्याला प्राप्त नहीं करू शकत. ये जो बुद्धि है चैतन्य स्वरूप में स्थित होना पड़ता है, उसको भी हमें चैतन्य स्वरूप में स्थित करना पड़ता है. जड़ देह की बुद्धि जाकर उस ब्रह्म में स्थित होती है. ही जी जड़ बुद्धी आहे ती त्या ब्रह्मामध्ये केव्हा स्थित होते, की जेव्हा आपल्याला ती जाणीव होते आणि आपण ते प्राप्त करतो त्यावेळेस स्थित होतं. ऐसा श्रुति में कहा गया है. श्रुती म्हणजे हे सगळे वेद उपनिषद, इसी श्रुति होती है. तर कठोपनिषद पेज नंबर 54 इथपर्यंत आपण आता आलो आहे. बाकीचं आपण आता उद्या बघूया. उद्या बहुतेक आपण ना सुट्टी घेऊया, कारण उद्या काय ते वड सावित्री वगैरे आहे, तर तसं मलाही थोडस काम आहे, म्हणून मी सांगते की उद्या आपण सुट्टी घेऊया. तर तुमचा काय विचार आहे ते सांगावं सगळ्यांनी, नाहीतर मग घेऊन घेऊ आपण. हा मॅडम, उद्या सुट्टी घेऊयात. कारण हे बघा, सकाळी उद्या आपलं 5 वाजता शैलजा मॅडमचं आहे हो ओंकाराचं महत्व आहे. उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. हो 5 वाजता 5 ते 6 त्या घेणार आहेत. नंतर 6 ते 7 नीता मॅडम घेणार आहे कंबरदुखीवर खास योगासनं वेगळी. त्या म्हणतात की मी काही रिझल्ट ओरिएंटेड वेगळी काही हे योगासनं घेत असते. तर कंबरदुखीवर त्या घेणार आहेत. असं आपलं 5 ते 6 आणि 6 ते 7 आहे. नंतर रात्री आपलं 1 तास मी घेणार आहे, 9:15 ते 10, 10:15 पर्यंत चालेलच. तर तुम्हाला ओव्हरडोस नकोय, है की हा, नाही ते मॅडम? खूप होऊन जाईल म्हणून मी म्हंटल तर की नको, मग कारण समजणार नाही. केनोपनिषद महत्वाचं आहे आणि हो आपल्याला ते ओंकाराचं सुद्धा महत्वाचंच आहे. कारण हो आपल्याला आता पुढचा जुलै महिना पूर्ण ओंकार ध्यानावर फोकस करायचंय. आणि माग जसं मी जानेवारीत सगळ्यांना विनंती केलते की चांगले जे साधक आहेत त्यांना, ज्यांना पुढे जायचंय त्यांनी करा. आणि जानेवारी पासून आपण बऱ्याच वेगळ्या गोष्टी शिकलो ओंकार ध्यानाच्या. तसंच मी असं म्हणेल की जे आता चांगले साधक आहेत ज्यांना खरंच पुढे जायचंय त्यांनी जुलै महिन्यात पूर्ण ओंकार ध्यानावर फोकस ठेवा. आणि आपण जुलै महिन्यात 2च कार्यक्रम करणार आहोत. एक ओंकार ध्यान रात्रीचं 9:30 ते 10 होणार आहे आणि दुपारचं 4 ते 5 तो मी घेणार आहे कार्यक्रम. पुस्तक विश्लेषण घेणारे, चांगली चांगली पुस्तकं वेगळी थोडीशी आपल्याला हे करायची, चर्चा करायची. तर असे 2च कार्यक्रम असणार आहेत जुलै महिन्यात. त्यामुळे जरूर ओंकार ध्यानाचा फायदा घ्यावा. कारण सकाळचं आपलं उद्दिष्ट असं आहे की आपण स्वतः ध्यान करायचं. आज जसं शैलजा मॅडमने टाकलंय की गजर कालचा आपला टाइम वेगळा होता, त्यामुळे चुकलं. त्यांनी चक्क 1 तास ध्यान त्यांनी विदाउट म्युझिक स्वतः केलेलं आहे. कारण ह्या सगळ्या मी गोष्टी तुम्हाला सांगतेच आहे, 5-5, 10-10 मिनिटापासून सुरू करा. कारण ऍक्च्युअल आपण आता सो कॉल्ड जे ध्यान करतोय ते प्रोसेस आहे, ते काही ध्यान नाहीये. दॅट इज द प्रोसेस, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन. आणि आपण फोकस करतो आपल्या अवयांवर. काही दुखत असेल आपल्याला, मॅनिफेस्टेशन मध्ये वेगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आपण करतो, किती चुकीच्या करतो हे उपनिषदातनं कळेल. पण त्याच्या सुद्धा काही स्टेज पार पाडण्यासाठी आपण ते सुरू केलं की ज्या काही अडचणीमध्ये आपण स्टकअप झालोय, आपल्याला दुःख आहे ते दूर करूयात. पण जसजसं आपण पुढे चाललोय, आपण जे साधक व्यवस्थित अटेंड करतायत सगळे कार्यक्रम, ज्यांना काही कळतंय, त्यांचा ग्रुप केलेलाच आहे मी आज वेगळा. आणि जे अजून सगळ्यांना ऍड करून नाही झालंय, प्रोसेस चालू आहे ती. तर याच्यामध्ये आपण आता पुढे जायचंय का त्याच स्टेपवर राहायचंय? 2 वर्ष झाली ना, पुढच्या स्टेप आपल्याला गाठायच्यात का आपण त्याच पायरीवर थांबायचंय? म्हणून मग आता हे उपनिषदात जे सांगितले ते आपण करणार आहोत. तर आपण ज्या वेळेला एखाद्या अवयवर फोकस करतो, समजा आता आपण चक्र ध्यानामध्ये अवयव फोकस केलंय, पूर्ण व्हिज्युअलाइज करतोय, तर जिथे जिथे आपण फोकस करतो, जिथे अटेन्शन देतो, तिथे एनर्जी आपण नेतोय. म्हणजे एनर्जी गोज हिअर अटेन्शन इज गिव्हन. दिस इज द प्रोसेस. आपण समजूयात ऍक्च्युअल ध्यान काय आणि सो कॉल्ड ध्यान आपण जे सगळं करत असतो ते काय.
म्हणतायत सगळं ध्यानच. आता हा सगळा नवयुगाचा काय स्पिरिच्युअल आहे ते थोडस वेगळं आहे. ऍक्च्युअल अध्यात्म वेगळं आहे जे आपण घेतोय उपनिषदातनं. तर आपण प्रोसेसेस करतो. अवयवावर आपण ज्यावेळेला एनर्जी नेतो, अटेन्शन नेतो, त्याला एनर्जी आपण तिथे नेतोय. आणि आता उपनिषदातून आपण शिकतोय की एनर्जीचा लय का करायचा, कुठल्याही गोष्टीवर एनर्जी का न्यायची. शरीरावर मी जर एनर्जी नेते, माझं दुखतंय म्हणजे माझी वासनाच क्रिएट होती ना, माझं दुखणं थांबावं. माझा पाय दुखतोय आणि मी ध्यानाला बसतीये आणि त्या पायावर एनर्जी नेतीये, प्रोसेस करतीये, हिलिंग करतीये, म्हणजे या माझ्या वासना आहेत. या आपल्याला आता उपनिषदातनं हळूहळू शिकायचे आहेत. आणि मग इथे शरीरावरच आपण अडकलोय अजून. मी हे दुसऱ्या दुसऱ्या भाषेत सांगतेय. मी सांगतेय जो आपला फोकस असेल, शरीर असेल, तर आपण अत्यंत लोअर चैतन्यावर आहोत. शरीराच्या नंतरचे ऊर्जामय कोश आहे. आणि स्वाधिष्ठान चक्राचं तेच सांगणार आहे मी, परवा सांगेल की स्वाधिष्ठान चक्र म्हणजे आता शरीर सोडून ऊर्जा लेअरवर यायचे आपल्याला. आणि जल तत्व, आणि ही सगळी तत्व आपल्याला डिझॉल्व्ह करायची. पृथ्वी तत्व डिझॉल्व्ह करायचे, जललाही सोडून द्यायचे, वर जायचे की नाही आपल्याला हायर आयमात. हायर आयमात म्हणजे आकाश तत्व, वायू तत्व, अग्नीला पण सोडायचे आपल्याला. म्हणजे हे 3 लेअर, जसजसे हे लेअर आपण या डिझायर कमी करू या लेअरवरच्या, तेव्हाच आपली चेतना वाढणार आहे. हे आपण कधी समजून घेणार आहोत. म्हणून मग नुसतं ध्यान करायचंय आता डोळे मिटून. मग नुसत्या ध्यानात कुठल्या इच्छा नाही ठेवायच्या, काही ठेवायच्या नाही. जे घडेल ते घडेल. आणि मग ही लेअर डिझॉल्व्ह होणार आहे. ज्या वेळेला डोळे मिटून शांत बसू त्यावेळेला आता मॅडमनी जे सांगितलं ते आपण त्या पदाला पोहोचणार आहोत, हे लेअर डिझॉल्व्ह करत करत करत. आणि एकमेव हीच फक्त प्रोसेस आहे, दुसरा कुठलाही यात शॉर्टकट नाहीये. हे आपली सगळी ऊर्जा आपल्याला एकाच ह्याच्यावर फोकस करायचंय की मी कोण आहे, मला कुठून आलीये, मी कुठं जायचंय. बस. आत्मा आहे, आपण आत्मा आहोत. आत्मा आलाय कुठून आणि आत्म्याला कुठं जायचंय, हे ज्या वेळेला डोळे मिटून शांत बसू त्यावेळेलाच ते लेअर कळणार आहेत, डिझॉल्व्ह होणार आहेत, उलगडत जाणार आहे. कारण सगळं ज्ञान आहे आपलं, हे आत्मज्ञान सुद्धा आपण जे घेतोय ना, ते आपल्या आतमध्ये आहे, आतमध्ये. म्हणून आतमध्ये डोकवायचे आपल्याला, बाह्य गोष्टी कुठल्याही डोक्यात घ्यायच्या नाहीयेत. म्हणून हे केन उपनिषद जे चाललंय अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्याचं मनन चिंतन जरूर करा. कारण या फक्त मनन चिंतनाने आपल्याला जास्त चेतनेमध्ये जाता येणार आहे. हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन झालं तर. नाही तर काय ऐकायचं सोडून द्यायचं, ऐकायचं सोडून द्यायचं नाहीये. त्यामुळं उद्या सुट्टीच घेऊ. आणि मॅडमना मी सांगितलंय अगदी आरामात जाऊ देत, कारण अतिशय महत्वाच्या गहन ह्याला आपण हात घातलाय. आणि ह्याच्यानंतर आपल्याला शिकायचे ब्रह्मज्ञान. समजा ते मला म्हंटले हो तर जुलैमध्ये मी पुस्तक विश्लेषण न करता ब्रह्मज्ञान सुरू करायचे आपल्याला. मग बघू कसं करता येईल. प्रोग्राम आपण जुलै महिन्यात तरी 2च ठेवणार आहोत. मग ते कसं मिळतंय काय मिळतंय त्याच्यावर ठरू. किंवा नाही तर मग 8-10 दिवस मी 8-10 दिवस ते ब्रह्मज्ञान असं आपण करणार आहोत. आपल्याला आता हायर लेवलला जायचंय. आणि जे कोणी खालच्या लेअरला आहेत, अजून खालच्या लेवलला आहेत, अजूनही संसारात अडकलेत, अजूनही म्हणतात माझं हे काम नाही झालं, माझं ते काम नाही झालं, 10-10 वर्षाचे प्रॉब्लेम आहेत, 5-5 वर्षाचे प्रॉब्लेम आहेत, येऊन 5-6 महिने पण झालेले नाही. आणि मग असं म्हटलं जातं म्हणजे ह्यांच्या जे काही अडचणी आहेत त्या या स्वतःच अडचणीत बसलेत. जो आपण विचार करतो तोच आपण क्रिएट करतो. म्हणून आपलं सगळं आपणच क्रिएट केलं, हे बहुतेक 50 जणांनाच समजलेलं आहे. म्हणून असे 50 जणच मी बाजूला काढणार आहे. आणि ज्यांना अजूनही प्रॉब्लेम मध्येच बसायचे, नवीन लोकांचं ठीक आहे. नवीन लोकांना मी काउन्सिलिंग करत 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 सांगते आणि खूप चांगले नवीन लोक जोडलेत की जे भराभर ऐकून करायला लागलेत, रिझल्ट मिळवायला लागलेत. तर ह्या गोष्टी बाकीच्या लोकांनी लक्षात घ्यायच्यात आणि तुम्ही लोकांनी ज्यांना जोडलंय त्यांना हे समजून सांगायचे. म्हणून आपण एक कार्यक्रम सुरू केलाय की काय समस्यावर निरूपण. आणि ह्याच्यात सगळ्यांनी भाग घ्यायचाय. प्रश्न कोण विचारणार आहे, अडचण कोण सांगणार आहे, त्याचं नाव आपण सांगणार नाहीये. आणि ज्याला उत्तर द्यायची आपल्या पद्धतीने, खास विहंगम उपाय स्वतः आपण सगळं करू शकतो. या फिलॉसॉफीने तुम्हाला काय उपाय द्यायचे ते तुम्ही लगेच तुमची नावं न घालता द्यायचे. आणि हा एक आपण हेल्पिंग हँड आपण सगळ्यांना देत आहोत. वननेस कडे चाललोय म्हणून आपला ग्रुप
सगळा एक 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 एका लेव्हलवर आला पाहिजे. 50 चे 100 झाले पाहिजे. म्हणून 50 जणांनी हे पण केलं पाहिजे. एक सर्विस ऑर्गनची संधी उचलली पाहिजे. तर चला नाही, आज आहे ओंकारच आहे ना आज. 9:30ला भेटूया. आणि उद्या सकाळी नक्की कार्यक्रम करा. धन्यवाद सुलक्षणा मॅडमचे आणि तुमच्या सर्वांचे धन्यवाद की तुम्ही खूप सुंदर विचार करत आहात, या कार्यक्रमाला बसत आहात आणि हाच तुम्हाला परिवर्तनाकडे नेणार आहे. जे केन उपनिषदाला बसले ती पुढची फळी आहे, लक्षात घ्या. तर सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद. हा मॅडम, मी म्हणत होती 4-5 दिवस थोडं लेट झालं तर आपण पुढे थोडं घेऊ शकतो ना? हॅलो मॅडम, लिव्ह झाल्या का? मॅडम लेफ्ट झाल्या. हा ठीक आहे ठीक आहे, मी त्यांना मेसेज टाकते मग. ठीक आहे, चला हो. धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. उद्या सुट्टी आहे, आपण परवा भेटूया. हो हो हो. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद मॅडम, खूप छान सांगितलं समजावून तुम्ही. धन्यवाद.